नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आता सुरू आहे सकाळची घाई। तर घाई गडबडीमध्ये काय भाजी करू असा प्रश्न सर्वच लेडीजना पडतो। तर मला पण प्रश्न तसाच पडला। माझ्या मुलाला जायचं होतं पेपरला, तर मग मी म्हटलं आता घरामध्ये आहेत मटार, तर मी मटार हे रात्रीच मी सोलून घेतले होते। आता छान ताजे ताजे मटार भेटत आहेत, तर रात्रीच सोलून घेतले होते मी। आणि 3 आलू घेतले, कच्चे कापले, मटार घेतले आणि छान मी म्हटलं आता मटार आणि आलूची भाजी बनवते, कारण मुलाला पण आवडते। त्याच्यामुळे मग मी आता घेतले इथं आलू मटार रेसिपी मी आता तुम्हाला इथे दाखवत आहे। तर बघा, आता इथे मी आलू, कांदा, लसूण वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे। आता इथे कढई ठेवली, तेल छान गरम होते आता। तर बघा, आता इथे मी लसूण, जिरं, अद्रक हे छान बारीक करून घेते। आणि कोणतीही भाजी असो, मला कोथिंबीर खूप आवडते भाजीमध्ये। त्याचे जे देठ असतात म्हणजे काड्या असतात कोथिंबीरीच्या, ते मी वाटणामध्ये वाटत असते आणि बाकी जे पानं असते ती मी भाजीमध्ये टाकत असते। तर त्या देठामुळे खूप छान टेस्ट लागते। तर कोणकोणत्या मैत्रिणी माझ्यासारखे ट्राय करतात तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि तसा खूप सेंट येते त्या काड्या टाकल्यामुळे। ज्या कोथिंबीरीच्या काड्या असतात त्या कधी पण मसाल्यामध्ये बारीक करायच्या। तर बघा, आता इथे मी कुटून घेत आहे, छान पटपट कुटून घेत आहे, कारण मुलाला पण जायचं आहे, घाई आहे मुलाला पण। तर लसूण, जिरं, कोथिंबीर आणि अद्रक, आता इथे मोहरी टाकून घेतली मी तेलामध्ये, छान तडतडली मोहरी। आता कांदा टाकून घेते छान। कांदा पण थोडंसं लालसर झाला आहे, आता टाकून घेते मी इथे वाटलेलं। तर एकदम बारीक नाही, पेस्ट नाही करून घेतली मी, थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे। तर आपण जेवढ्या साध्या सिंपल भाज्या बनवू तेवढ्या टेस्टी लागतात। तर छान फिरून घेते आता, याला छान थोडंसं होऊ देते। आणि मी माझ्या भाज्यामध्ये फक्त ज्या मसाल्याच्या भाज्या असतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मसाला टाकते, बाकी नाही टाकत। तर आता इथे दीड चम्मच मी मिरची टाकून घेतली, लाल मिरची पावडर। तर माझी मिरची पावडर काही जास्त तेज नाही आहे। तुम्ही म्हणसान किती तिखट टाकते ही बाई, तर माझी मिरची पावडर ही जास्त तेज नाही आहे। तर 1.5 चम्मच मिरची पावडर, हळद टाकले मी अर्धी चम्मच आणि 1 चम्मच मीठ टाकून घेतलं। तर बघा, आता ते पण छान फोडणी पण छान होऊ द्यायची। इथं जास्त अशा भाज्यांना जास्तीत जास्त मसाले जास्त टाकायची गरज नसते। साध्या सिंपल ज्या आपण बनवतो त्याच खूप टेस्टी लागतात। तर इथे छान फिरून घेतले मी आता इथे टाकून देते मी मटार आणि आलू। तर खूप छान लागते अशी भाजी, बनवून बघा नक्की मैत्रिणींनो तुम्ही। आणि माझी रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्की कमेंट करून सुद्धा सांगा। तर मी रोज माझ्या नवीन ज्या रेसिपीज आहेत आणि ज्या डेली आपण घरामध्ये ज्या भाज्या बनवतो त्या मी रोज त्याचे व्हिडिओ मी अपलोड करत आहे। तर बघा, इथे ही भाजी मी 4 जणांसाठी बनवलेली आहे। तर इथे मी 3 आलू घेतलेले आहेत मोठे मोठे कापून, आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे वाटाणे टाकलेले आहेत हिरवे। तर याची मी थोडासाच रस्सा ग्रेव्ही ठेवणार आहे, थोडासाच रस्सा ठेवणार आहे भाजीमध्ये। जास्त भाजीला म्हणजे सुक्की पण नाही करणार आणि जास्त रस्सा पण नाही करणार आहे। तर मीडियम रस्सा ठेवणार आहे मी। तर बघा किती सुंदर दिसत आहे। तर छान थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं याला। तर आता इथे मी टाकून घेते मॅगी मसाला। बघा, मॅगी मसाल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते। आणि साध्या सिंपल आपण ज्या भाज्या बनवतो त्याच्यामध्ये मॅगी मसाला हा वापरलाच पाहिजे, कारण खूप छान टेस्ट येते। माझ्या मुलांना तर कोणत्याही भाजीमध्ये आवडतो मॅगी मसाला, जेणेकरून आलूच्या चटणीमध्ये, टोमॅटोच्या चटणीमध्ये, कांद्याच्या चटणीमध्ये आणि भेंडीमध्ये, पत्तागोबीमध्ये सुद्धा आवडतो, तर मी टाकत असते। तर आता इथे मी पाणी, आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण थोडंसं आलू शिजायला पण पाणी लागते। आणि आता इथे मी झाकून ठेवून दिलं। आणि आता इथे मी बनवत आहे पराठे बनवत आहे। तर इथे कोथिंबीरीचे पराठे बनवत आहे मी, कारण मुलाची फरमाईश होती, मम्मी काहीतरी झटकेपट बनव म्हणे। तर मग
तर मी हे 2-3 जणांसाठीच घेतलेलं आहे पीठ. तर मी म्हटलं आता काय बनवणार, कारण मुलांना कसं थोडंसं वेगळी भाजी असली ना तर मग थोडंसं खायला पण थोडंसं चवदार म्हणजे चविष्टच पाहिजे. तर मग मी इथे बनवले आहेत पराठे. तर या पराठ्याच्या पिठामध्ये मी टाकलेलं आहे लसूण, जिरं ठसठसं ठेचून घेतले उकळीमध्ये लसूण आणि जिरं, आणि छान कोथिंबीर भरपूर कोथिंबीर टाकली. तिखट, मीठ, हळद टाकले. तर तिखट टाकलेलं आहे मी याच्यामध्ये 2 चम्मच पिठामध्ये, तर छोटा चम्मच आहे. तर 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे मी 1 ते 1.5 चम्मच. कारण पिठामध्ये मीठ लवकर लागत नाही, त्याच्यामुळे थोडंसं मीठ जास्तच पाहिजे. आणि कोथिंबीर भरपूर कापून टाकलेली आहे आणि थोडंसं मोहन टाकलेलं आहे मी, म्हणजे तेल टाकून घेतले मी थोडंसं, म्हणजे 1 ते 1.5 चम्मच तेल टाकून घेतले मी पिठामध्ये आणि छान कणिक मळून घेतली. तर बघा किती छान पराठे होत आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झाले. तर मिस्टर म्हणले वाव, आजची रेसिपी तर खूपच सुंदर झालेली आहे. तर बघा आज मिस्टरांकडूनसुद्धा या रेसिपीसाठी मला वाव मिळालेला आहे. तर नक्की मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करून बघा. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा आता इथे मी पराठे घेतलेत बनवून, कारण मुलांना पण घाई होती जायची, त्याचा पेपर होता तर, आणि मिस्टरांना पण ऑफिसला जायचं होतं, तर घाई होती. तर घेतलेत मी त्यांच्यापुरते पराठे बनवून. आणि एक साईड आपली भाजी पण शिजत आहे. तर आता इथे मी घेते भरपूर तूप लावून, कारण मिस्टरांना पण आवडते तुपाचे पराठे आणि मुलाला पण आवडतात. तर बघा ज्याची त्याची आवड असते. मला नाही आवडत जास्त तुपाचे पराठे, तर मी नाही खात, पण त्या दोघांना बी करून देत असते मी. तर खूप सोपी आहे. हे मी कोथिंबीरीचे पराठे बनवले आहेत आणि आलू मटारची भाजी आहे सोबत. तर खूप छान नाश्ता झाला सकाळचा आणि खूप म्हणजे मिस्टर पण खुश होऊन गेले ऑफिसला. तर मैत्रिणींनो, नक्की माझी रेसिपी ट्राय करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, हे दिले मी मुलाला. तर बघा किती छान भाजी शिजत आहे. तर आता वरतून मी हिरवी कोथिंबीर देते टाकून, म्हणजे अजून छान टेस्ट येते. आणि आज मी वेगळी कढई वापरलेली आहे, कारण त्या कढया माझ्या घासायच्याच बाकी होत्या, त्याच्यामुळं मग ही जर्मनची कढई घेतली. आणि जर्मनच्या कढईला किती घासलं तरी तशाच होतात त्या. तर बघा आता ही मिस्टरांचं ताट वाढत आहे. तर बघा किती छान भाजी झालेली आहे. तर मिस्टरांनी एकच नंबर दिलेला आहे आणि वाव केलेला आहे, खूप सुंदर झाली म्हणे. तर बघा माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आलू मटार आणि कोथिंबीरीचा पराठा बनवलेला आहे मी. तर बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.